हाय एव्हरीवन. तर दररोज भाजी-पोळी खाऊन कंटाळा येतो. एखाद दिवशी असं काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं. तर आज म्हटलं छान असा गरमागरम खिचडी भात करून खाऊयात. आणि मुलांना दोघांनाही सुट्टी आहे. त्यामुळे सकाळी-सकाळी काही स्वयंपाक बनवला नाही आणि मुलांना ज्या दिवशी सुट्टी असते ना, त्या दिवशी सकाळी स्वयंपाक मी बनवतच नाही. सगळं आवरून घेते. नंतर गरमागरम जेवण बनवते. भाजी-पोळी असो किंवा काही दुसरं. खिचडी भात जेव्हा बनवायचा तर त्यामध्ये सोयाबीन वड्या ह्या आल्याच पाहिजे. आम्हाला खूप आवडतात. त्यामुळे मी सुरुवातीलाच त्याला मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवते. म्हणजे फोडणी वगैरे देईपर्यंत छान त्या भिजून राहतात. आणि छान इथे फोडणी दिली. जिरं, मोहरी मस्त जे काही टोमॅटो, बटाटा, कांदा कट केला होता तो टाकला, सोयाबीन वड्या टाकल्या, घरगुती जे काही मसाले होते ते सुद्धा टाकून घेतले. खिचडी भात म्हटलं त्यामध्ये एखादी तरी डाळ आलीच पाहिजे. चला ते सगळं छान धुवून घेतलं, त्यामध्ये टाकून घेतलं, कोथिंबीर टाकली आणि अंदाजानुसार पाणी. 2-3 शिट्ट्या झाल्या की खिचडी भात असा मस्त तयार होईल. ज्या दिवशी स्वयंपाकाला कंटाळा आला, खूप थकलो वगैरे असलं तर खिचडी भात हा खरंच बेस्ट असतो बनवायला. खिचडी भात म्हटला की त्यावर तूप आलंच पाहिजे. तर कसा वाटला खिचडी भात? तर चला बाय बाय.